काय मग झाली की नाही तुमच्या अजून उन्हाळी वाळवणाला सुरुवात? आज ना मी तुमच्यासोबत माझ्या आईच्या हातची छान अशी रेसिपी शेअर करणार आहे, ती म्हणजे पेनवडी. आता आमच्या इकडे तरी याला पेनवडी म्हणतात. जशी आपली बोली भाषा बदलते ना तशी पदार्थांची नावे सुद्धा बदलतात. तुमच्या इकडे काय म्हणतात ना ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा. पहिलं तर ना आईने दक्षूसाठी कॉटला मस्त अशी झोळी बांधली होती, पण ती काय त्याला आवडत नव्हती कारण त्याला पाळण्याची एवढी जास्त सवय झाली ना, मग कसं बसं त्याला झोपी लावलं. आता ज्या काही गोष्टी तिने बनवल्यात ना त्या माझ्यासाठी ते मस्त तळून दिल्या होत्या आणि ती इथे पेनवड्या बनवत होती. म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करता येईल म्हणून रेसिपी शूट करून घेतली. आता पेनवड्या बनवण्यासाठी ना एक मेन इन्ग्रेडियंट आहे याच्यामध्ये, ती म्हणजे ओला लसूण आणि भरपूर सारी लसणाची पात. हे दोन्ही इन्ग्रेडियंट ना छान असे मिक्सरला बारीक करून घेतले. दुसरीकडे ना इथे 1.5 किलो बाजरी घेतली, ती छान अशी लालसर होईपर्यंत भाजून घेतली आणि गिरणीला ना आबडधोबड अशी वाटून घेतली. त्याच्यानंतर अर्धा किलो मठ घेतले, ते सुद्धा आबडधोबड वाटून घेतले होते आणि रात्रभर पाण्यामध्ये ना भिजत घातले. दुसऱ्या दिवसापर्यंत ना याचा छान असा आंबट वास येतो, जसं आपण इडली बनवतो ना सेम तसंच. आणि ह्या खायला सुद्धा पेनवड्या इतक्या टेस्टी लागतात ना, म्हणजे आंबट तिखट अशा. आता त्या बाजरीच्या पिठामध्ये ना हे सगळं जे आपलं मिश्रण होतं ना ते एकजीव करून घेतलं. नंतर त्याच्यामध्ये लसणाची पात आणि बारीक केलेला लसूण ते सुद्धा मिक्स करून घेतलं. आता तुमची काही वेगळी पद्धत असेल बनवण्याची तर ते सुद्धा मला तुम्ही कमेंटमध्ये कळवा. नंतर हे सगळं मिक्स करून घेतलं की चवीपुरतं याच्यामध्ये मीठ ऍड करायचं आणि नंतर मिरच्या सुद्धा मिक्सरला बारीक करून घेतल्या. आता तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका, म्हणजे तुम्हाला किती तिखट आवडतंय त्यानुसार. मिरची सुद्धा याच्यामध्ये छान अशी मिक्स करून घेतली. नंतर भरपूर सारी कोथिंबीर टाकायची, कारण कोथिंबीरीने ना खूप छान अशी टेस्ट येते. सगळं एकजीव करून घेतलं की हातावरती ना छोटे छोटे आकाराच्या अशा बनवून घ्यायच्या पापड्या टाईप आणि मस्त उन्हामध्ये टाकायच्या. इतक्या छान टेस्टला लागतात ना, आणि सुकल्यावरती तर इतक्या छोट्याशा आणि मस्त होतात. तुम्ही ना हे मस्त अशा डीप फ्राय करू शकता किंवा तव्यावरती ना थोडंसं तेल टाकून सुद्धा भाजू शकता, नाहीतर चुलीवरती जर भाजल्या ना त्या सुद्धा खूप छान लागतात. बाकी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा मला कमेंटमध्ये कळवा आणि तुम्ही सुद्धा बनवून पहा ह्या उन्हाळ्यामध्ये ही रेसिपी. चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या पेजला अजून कोणी फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. बाय बाय.